मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे आदिवासी विकास विभागाचे जे काही फॉर्म आहेत पहा ते भरणं सुद्धा चालू आहे. तुम्ही फॉर्म भरला असेल तर लगेच अभ्यासाला लागा, कारण की वेळ फार कमी पहा. यामध्ये बरेच जण या ठिकाणी चांगले अभ्यास करणारे सुद्धा उतरणार आहेत. त्यामुळे त्यांना तोंड देण्यासाठी आपल्याला आतापासूनच अभ्यास करायचा आहे पहा. मित्रांनो, पैकी कोणत्या राज्याने मुख्यमंत्री वनश्री योजना चालू केली आहे? मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री वनश्री योजना चालू केलेली पहा. महाराष्ट्र सरकारच्या नवीन मुख्यमंत्री वनश्री योजनेचा लाभ हा 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की भारत देशामध्ये कोणत्या नवीन अतिवेगवान महासंगणकाची निर्मिती करण्यात येत आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 परमशंख. ऑप्शन क्रमांक 2 परमशंख या अतिवेगवान महासंगणकाची निर्मिती करण्यात येत आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की कोणत्या भारतीय संगीत बँडला संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रॅमी अवॉर्ड मिळालेला आहे? तर मित्रांनो, कोणता येते? तर ऑप्शन क्रमांक 1 शक्ती. लक्षात घ्या मित्रांनो, शक्ती आहे आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, केंद्र सरकारने निश्चित केलेल्या सुशासन निर्देशांकानुसार कोणता जिल्हा राज्यामध्ये प्रथम क्रमांकावरती? तर मित्रांनो, कोणता जिल्हा हा प्रथम क्रमांकावरती आहे? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक 4 रायगड याचं काय आहे मित्रांनो? बरोबर उत्तर आहे काय? रायगड. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अमेरिका, मेक्सिको, कॅनडा या देशामध्ये कोणत्या वर्षी फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा होणार आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 2026 या वर्षी होणार आहे पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला. केंद्र सरकारच्या सुशासन निर्देशांकानुसार कृषी संलग्न क्षेत्रामध्ये राज्यात प्रथम क्रमांकावर असणारा जिल्हा कोणता आहे? तर प्रथम क्रमांकावर असणारा जिल्हा कोणता आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 परभणी याचं मित्रांनो योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे परभणी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 2024 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी नियोजित होत्या? तर 2024 मध्ये याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 पॅरिस याचं काय आहे पहा? बरोबर उत्तर आहे पॅरिस. महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी बिबट्या सफारी निर्मिती करण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे? तर जुन्नर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा जुन्नर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की 2024 मध्ये ऑलिम्पिक खेळासाठी मशाल वाहक म्हणून भारताकडून निवड होणारा कोण आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 अभिनव बिंद्रा याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 अभिनव बिंद्रा. केंद्र सरकारने निश्चित केलेल्या सुशासन निर्देशांकानुसार अहवाल प्रसिद्ध करणारे महाराष्ट्र हे देशामधील कितवं राज्य आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्र हे कितवं राज्य आहे? तर लक्षात घ्या, ऑप्शन्स क्रमांक 1 5वं राज्य आहे पहा. कितवं राज्य आहे? 5वं. मातीचा नमुना घेण्यासाठी कोणत्या साधनाचा उपयोग केला जातो? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 ऑगर या साधनाचा उपयोग केला जातो पहा. जगातील सर्वात जास्त मतदार असलेला देश कोणता आहे? तर सर्वात जास्त मतदार असलेला देश कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 भारत. मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाही पद्धतीने सरकार स्थापन करण्यासाठी 1951 साली पहिल्यांदा निवडणूक झाली होती. कधी? 1951 साली. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की बैख उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर मित्रांनो, लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक 2 आसाम राज्यामध्ये मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. कोणत्या राज्यामध्ये? आसाम या राज्यामध्ये हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की प्रत्येक कुटुंबासाठी आरोग्य विम्याची घोषणा करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान. कर्करोग हा कशामुळे होतो? तर मित्रांनो, कर्करोग हा कशामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पेशीचं अनियंत्रित विभाजन यामुळे काय होतं? कर्करोग होतो पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की GPS सविस्तर रूप काय आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा याचं सविस्तर रूप काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट, आदिवासी विकास विभाग चौकीदार भरतीसाठी आपण एक बॅच चालू केलेली आहे मित्रांनो. तुम्ही जर या ठिकाणी आपल्या बॅचला ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला 10,000 प्रश्नाचे PDF लगेच मिळणार आहे. यामध्ये व्हिडिओ क्लाससुद्धा असणार आहे, झालेल्या प्रश्नपत्रिका, त्याचबरोबर नवीन अभ्यासक्रमानुसार आणि जे काही महत्त्वाचे टेस्ट असतील हे सगळं तुम्हाला मिळणार आहे पहा. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त 999 रुपये आपल्याला 93 25 23 0840 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करायचे आहेत मित्रांनो.
मित्रांनो, ज्यांना कोणा या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी अभ्यासक्रम कव्हर करायचा असेल आणि चांगल्या प्रकारे योग्य दिशेने अभ्यास करायचा असेल, तर लवकरात लवकर ॲडमिशन घ्या मित्रांनो. वेळ फार कमी आहे. पहा आता या ठिकाणी हॉल तिकीट येते ना आपली आणि लगेच या ठिकाणी आपला पेपरसुद्धा होणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी ॲडमिशन घ्यायचं आहे. बघा, आपण पैसे कुठं पण खर्च करतो, परंतु गेलेली वेळ तुम्हाला कधीच मिळणार नाही. एकदा तुम्हाला जॉब लागला की तुमच्या पहिल्या पगारामध्ये सगळे पैसे फिटून जातील. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो बॅच जॉइन करायची मित्रांनो. आपल्याला ॲडमिशन झाल्या लगेच या ठिकाणी 10,000 प्रश्नाच्या PDF मिळतात. त्याचबरोबर व्हिडिओ लेक्चर्स असणारे सगळं काही तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी बॅच जॉइन करायची मित्रांनो. ₹999 आपल्याला ही बॅच असणार आहे पहा. 93 25 23 0840 हा आपला Google Pay आणि PhonePe नंबर आहे. लवकरात लवकर घ्या मित्रांनो ॲडमिशन. वेळ फार कमी आहे. योग्य दिशेने अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. आता बघा कॉम्पिटिशन भरपूर वाढलेलं आहे. कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल तर आपला कंप्लीट या ठिकाणी अभ्यासक्रम कव्हर झाला पाहिजे. त्यामुळे लवकरात लवकर जॉइन करा. लवकरात लवकर जा मित्रांनो फोनपेमध्ये पेमेंट करा आणि लगेच मला मेसेज करा आणि लवकरात लवकर मी तुम्हाला लगेच ॲड करून घेईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, खेडेगावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं कार्य कोण करतो? कोण करतं मित्रांनो? पोलीस पाटील. याचं बरोबर उत्तर आहे पहा. कोण करतं? पोलीस पाटील. याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आणि बघा, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार पोलीस पाटील पदाची नियुक्ती केली जाते आणि त्यांची नियुक्ती उपजिल्हा अधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी करतात. पोलीस पाटील पदासाठी वयोमर्यादा किती असते मित्रांनो? 25 ते 45 वर्ष इतकी असते पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की बाल हक्कासाठी लढा देणाऱ्या कोणत्या भारतीयास नोबेल पुरस्कार प्राप्त झाला आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 कैलास सत्यार्थी. याचं बरोबर उत्तर आहे पहा. बाबा आमटे यांचं पूर्ण नाव काय आहे? तर मित्रांनो, बाबा आमटे यांचं पूर्ण नाव काय आहे? मुरलीधर देवीदास आमटे. आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला होता? तर कोणता ग्रंथ लिहिला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता पहा. लक्षात ठेवा, गीता रहस्य. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की जागतिक व्यापारी संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर मित्रांनो, जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जिनिव्हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? जिनिव्हा या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, लेखक आणि आत्मचरित्र याची आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. यामध्ये चुकीची जोडी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 4 ही चुकीची पहा. नामदेव ढसाळ बलूत हे लेखक कवी होते, तर दलित पॅथर चळवळीशी निगडीत होते पहा, परंतु हे चुकीचं आहे पहा. लक्ष्मण माने उपरा बरोबर आहे. डॉक्टर श्रीराम लागू लमान हे सुद्धा बरोबर आहे. किशोर काळे कोल्हाट्याचा पोर हे सुद्धा बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतामधील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? तर मित्रांनो, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरन बेट. याचं काय आहे पहा? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बॅरन बेट. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख आणि वारामधील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो? तर बघा 180 अंश आपलं याचं उत्तर आहे पहा. 180 अंशाचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता? तर सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता? सिमुक होता. ऑप्शन क्रमांक 3 सिमुक. याचं काय पहा? बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, वसंतरावांनी कार्यक्रमामध्ये मुलांना बक्षिसे वाटली यामध्ये कोणता प्रयोग आलेला आहे? यामध्ये मित्रांनो प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग आलेला आहे पहा. ऑप्शन क्रमांक 1. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माच्या लिंग वाचनानुसार क्रियापद बदलते आणि या प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्माला प्रत्यय नसतो पहा. नेक्स्ट आहे पहा, माळी या शब्दाचं सामान्य रूप आपल्याला ओळखायचं आहे पहा. माळी या शब्दाचं सामान्य रूप तर काय होईल मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 माळ्या. याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे माळ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, पुढीलपैकी लेखन नियमानुसार अचूक शब्द शोधायचा आहे पहा. तर मित्रांनो, अचूक शब्द कोणता होईल? तर विहिरीत हा जो काही शब्द आहे हा अचूक आहे पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा, राजाची स्तुती करणारा या शब्दसमूहासाठी कोणता शब्द येईल? तर मित्रांनो, राजाची स्तुती करणारा म्हणजेच काय? ऑप्शन क्रमांक 3 भाट. याचं बरोबर उत्तर आहे राजाची स्तुती करणारा भाट. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर मित्रांनो, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? ऑप्शन क्रमांक 3 हात. आपल्या याचं बरोबर उत्तर आहे काय? हात. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, प्रशांतने चविष्ट जेवण तयार केले यामधला कर्मविस्तार आपल्याला सांगायचा आहे. तर मित्रांनो, चविष्ट हा शब्द याचं बरोबर उत्तर आहे पहा. कर्माविषयी माहिती सांगणारा कर्मापूर्वीचा शब्द काय असतो पहा?
कर्मविस्तार असतो. सगळ्यात IMP पॉईंट आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, दोन शब्द जोडताना कोणतं विरामचिन्ह वापरतात? तर दोन शब्द जोडताना मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 संयोग चिन्ह वापरलं जातं. लक्षात घ्या, संयोग चिन्ह. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार होत नाही? मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 संयुक्तार्थी याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 संयुक्तार्थी. पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही? तर मित्रांनो कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक 4 दुग्ध हा शब्द याचं बरोबर आहे. पहा मित्रांनो हा शब्द काय तत्सम शब्द आहे. पंकज हा कोणता समास आहे? काय प्रश्न आहे पहा, पंकज हा कोणता समास आहे? तर मित्रांनो पंकज हा ऑप्शन क्रमांक 4 हा काय पहा उपपद तत्पुरुष समास आहे. पहा बघा पंकज म्हणजे चिखलात जन्मणारे ते उपपद तत्पुरुष समास आहे. पहा हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यामध्ये कोणता अलंकार आला आहे? तर मित्रांनो यामध्ये श्लेष अलंकार आलेला आहे. पहा एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरल्याने मित्रांनो श्लेष अलंकार तयार होतो. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती पहा. आपल्या देशामध्ये हॉकी, क्रिकेट, टेनिस, कबड्डी आणि फुटबॉल हे खेळ खेळले जातात. या वाक्यामध्ये किती वेळा स्वल्पविराम येईल? तर मित्रांनो यामध्ये किती वेळा स्वल्पविराम येईल? तर 3 वेळा येईल. पहा हॉकी नंतर एक येईल. पहा या ठिकाणी पहा हॉकी नंतर येईल, त्याच्यानंतर क्रिकेट नंतर येईल, टेनिस नंतर येईल, कबड्डी नंतर येणार नाही. तर 3 वेळा ऑप्शन क्रमांक 1 3 वेळा स्वल्पविराम येईल. पहा नागपूर या शब्दाचं विशेषण आपल्याला ओळखायचं आहे. नागपुरी तर काय आहे मित्रांनो हे नामसाधित विशेषण आहे. ऑप्शन क्रमांक 1 नामसाधित विशेषण आहे. पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की बारीक बारीक हळहळ हिरवे हिरवे हे खालीलपैकी कोणते शब्द आहेत? मित्रांनो हे कोणते शब्द आहेत? तर लक्षात घ्या हे शब्द आहेत मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 पूर्णाभ्यस्त शब्द आहेत. पहा लक्षात ठेवा पूर्णाभ्यस्त शब्द. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की पुढीलपैकी आपल्याला अयोग्य जोडीचा पर्याय ओळखायचा आहे. पहा पुढीलपैकी अयोग्य जोडीचा पर्याय ओळखायचा आहे. तर गाय बैल ही याचं बरोबर उत्तर आहे. पहा मेंढीचं कोकरू असतं पिल्लू, हरणीचं पाळस असतं, म्हैसचा रेडको असतो, गाईचं काय असतं मित्रांनो आपल्या सगळ्याला माहिती आहे गाईचं असतं बछडा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी गाईचं वासुर असतं मित्रांनो. खालीलपैकी मूर्धन्य व्यंजन कोणतं आहे? तर बघा मूर्धन्य व्यंजन कोणतं आहे? तर ठ या ठिकाणी ठ येईल. तर मूर्धन्य व्यंजन कोणते? ट, ठ, ड, ढ, न, र, श, ळ आणि मूर्धन्य स्वर कोणता आहे? तर रू हा आहे. पहा रू. पती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पर्यायातून निवडायचा आहे. पहा तर मित्रांनो लक्षात घ्या भ्रतार ऑप्शन क्रमांक 2 याचं काय आहे पहा उत्तर भ्रतार. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा पुढील वाक्यामध्ये क्रियापदाचं योग्य भूतकाळी रूप कोणतं आहे? पहा स्वच्छ भारत हे सर्वांचं स्वप्न पूर्ण होईल. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 झाले हा शब्द येईल त्या ठिकाणी. नेक्स्ट आहे पहा पुढील शब्द समूहाबद्दल योग्य अर्थ असणारा पर्याय कोणता आहे? पहा शत्रूकडून बातम्या आणणारा. शत्रूकडून बातम्या आणणाऱ्याला काय म्हणतात मित्रांनो? तर हेर असं म्हणतात. हेर. माकडाचा खेळ करणाऱ्याला आपण काय म्हणतो? तर सर्वांना माहिती आहे माकडांचा खेळ करणाऱ्याला आपण काय म्हणतो? मदारी असं म्हणतो. ऑप्शन क्रमांक 3 मदारी. नेक्स्ट आहे पहा जरी तरी म्हणजे की तरी या उभयनवी अव्ययाचा प्रकार कोणता होईल? तर कोणता प्रकार होईल मित्रांनो? तर लक्षात घ्या सर्वांनी हे संकेतदर्शक आहे. पहा ऑप्शन क्रमांक 4 संकेतदर्शक. पुढील शब्दातील शुद्ध शब्द आपल्याला अचूक ओळखायचा आहे. पहा तर मित्रांनो उत्कृष्ट ऑप्शन क्रमांक 1 उत्कृष्ट याचं बरोबर उत्तर आहे. पहा विसर्ग संधी नसलेलं उदाहरण ओळखून त्याचा अचूक पर्याय लिहायचा आहे. पहा तर मित्रांनो लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक 4 नाहीसा याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. पहा लक्षात ठेवा नाहीसा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा प्रभातीच्या नोकरी करणाऱ्या सुनेचा सगळा त्रास सहन करते कारण योग्य अर्थाची म्हण निवडायची. तर मित्रांनो दुभत्या गाईच्या लाथा गोड ऑप्शन क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो पुढील वाक्यामध्ये आपल्याला अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाचा पर्याय निवडायचा आहे. मणी नाही भावानी देवा म्हणे देवा मला पाव. तर यामध्ये काय आहे? तर भाव खाली अंडरलाईन आहे मित्रांनो. भाव खाली अंडरलाईन येते. हे काय मित्रांनो वाक्यामध्ये भाव हा शब्द भक्ती या अर्थाने आलेला आहे. पहा म्हणून भक्ती याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा भक्ती.
तुम्ही अजूनसुद्धा बॅच घेतली नसेल तर लवकरात लवकर घेऊन टाका. कारण की पहा अशी वेळ पुन्हा येणार नाही. पहा अतिशय गोल्डन चान्स असणार आहे मित्रांनो नोकरीला लागण्यासाठी. पहा जॉबसुद्धा एकदम निवांत जॉब आहे बघा. आणि मित्रांनो लवकरात लवकर फोनपेमध्ये जा आणि पेमेंट करा. कारण की पहा ही वेळ पुन्हा येणार नाही. पहा गेलेली वेळ परत येत नसते. आपल्याला या ठिकाणी 10,000 प्रश्न भेटणार आहे. व्हिडिओ क्लाससुद्धा भेटणार आहेत पहा. त्याचप्रकारे जे काही महत्त्वाचे क्लास असतील, महत्त्वाच्या नोट्स असतील, सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी भेटणार आहे ₹999 मध्ये मित्रांनो. त्वरा करा, आपल्याला एकदम मर्यादित प्रवेश आहे मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व काही पाठवून देणार आहे. मित्रांनो लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि लवकरात लवकर सर्वांनी ॲडमिशन घ्या पहा.